नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा. सरकारने जारी केलं स्पष्टीकरण. कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने स्पष्ट सांगितले आहे की मुलीचं नाव कौटुंबिक पेन्शनच्या यादीतून कोणत्याही परिस्थितीत वगळले जाणार नाही. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. DOPPWच्या निर्देशात नेमकं काय म्हटलं आहे? DOPPWच्या कार्यालयीन आदेशानुसार प्रत्येक सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकाने आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती देणे बंधनकारक असणार आहे. मग ते कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र असोत किंवा नसोत. विभागाने स्पष्ट केले आहे की ज्या क्षणी एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याने निर्धारित प्रोफार्मामध्ये आपल्या मुलीचं नाव कुटुंब सदस्य म्हणून नमूद केलं, त्या क्षणापासून ती कुटुंब सदस्य म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे मुलीचं नाव कुटुंब सदस्यांच्या यादीतून काढलं जाणार नाही. हा नियम कोणत्या तरतुदीखाली येतो? हा नियम केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम 2021 CCS रूल्स 2021 मधील नियम 50-15 अंतर्गत येतो. या नियमानुसार सरकारी सेवेत दाखल होताच प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती देणं बंधनकारक आहे. त्यात पती पत्नी, मुले, पालक तसेच अपंग भाऊ बहिणींचाही समावेश आहे. मग ते कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र असोत किंवा नसोत.